हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू चॅनल प्रॅक्टिस सोना. सो सकाळचे वाजले 5. चहा ठेवला आहे मी आणि फटाफट रेडी होते. आपल्याला ऑर्डर आहे. आपल्याला पोचायचं विलेपार्लेला 7 वाजेपर्यंत. सो चहा पिऊया. चहा पिऊन झालं की मग फटाफट रेडी आहे. बाय. सो मला ना आता उशीर झाला. हे असं काही माझं गेटअप आहे आणि मी आता निघते. उशीर झाला. सो गाईज, मी आता निघालेली आहे. लिफ्टची वाट बघते. फटाफट बघूया आता आपल्याला रिक्षा कशी फटाफट मिळते, कारण की आमच्याकडून थोडंसं रिक्षांचा प्रॉब्लेम आहे, पण ठीक आहे, आपल्याला भेटेल. हो, चला रिक्षा बघूया भेटते काय आता. फायनली मी आता पोचली आहे विलेपार्लेला. अश्विनीच्या घरी सामान घेतलं. अश्विनी आणि अश्विनीचे हस्बंड आम्ही 3 जण चाललेलो, कारण की सो आम्ही पोचलेलो आहे पहिल्याच लोकेशनला मॉर्निंगला 7 वाजता. एका शाळेमध्ये होतं. सो पहिलं जे लग्न आहे ते मराठी पद्धतीने होणार आहे. हा आहे हॉल आणि दुसरं जे सेकंड आहे, आम्हाला संध्याकाळचीच ऑर्डर ह्यांचीच आहे, ते कॅथलिक पद्धतीने. सो आमचे आता आज आम्ही पूर्ण दिवस बिझी आहोत. सो बघूया चला. सो सुरुवात झालेली आहे. नवऱ्याची ही आहे बहीण. सो हिची हेअरस्टाईल आम्ही केली आहे. ती कशी वाटली मला सांगा. ही मी हेअरस्टाईल केली आहे आणि मस्तपैकी स्लिक लुक आणि बन केलं आहे. तिचे हेअर फारच मोठे होते. सो मस्तपैकी ब्रेड करून त्याला इकडून तिकडून मस्तपैकी रोल करून हेअरस्टाईल केलं. ही अश्विनी त्यांचा मेकअप करते आहे. बऱ्यापैकी मेकअप झालेला आहे आणि ही हेअरस्टाईल झालेली. थोडं स्माइल ठेवा असं. मी थोडा दोघींनी थोडंसं स्माइल ठेवा. एक मिनिट हा, ते हिला म्हणजे ओढणी घालून बसते ते खाली. सो हा आहे फायनल लुक. कशी वाटली हेअरस्टाईल नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. त्याच्यानंतर त्यांची आली मोठी बहीण. सो त्यांचे हे असे छोटे केस होते. सो त्यांना मस्तपैकी फोडून एकदम वन साईड ब्रीड करून दोन्ही साईडनी आणि त्यांना पण मस्त त्यांच्या हेअरच्या अकॉर्डिंग त्यांना मस्तपैकी एक बन करून दिला आणि ती हेअरस्टाईल आवडली, सगळ्यांना आवडली तिकडे. सॉरी, आता ट्रेनचा आवाज आला. पण ही हेअरस्टाईल सगळ्यांना आवडली आणि मला सुद्धा आवडली. सो लगेच ही सुचलेली ही हेअरस्टाईल आहे. सो बघा कशी आहे, नक्की सांगा. सो हा आहे सेकंड लुक. मस्तपैकी छान छान डेकोरेशन करून. त्याच्यानंतर जे पहिली जी हेअरस्टाईल केली त्यांची मुलगी आहे ही छोटीशी. सो तिची एक हेअरस्टाईल केली मस्तपैकी छान छान, तिला देखील आवडली. त्याच्यानंतर त्यांची तिसरी बहीण आहे, त्यांची हेअरस्टाईल केली. सो हाही त्यांना मेसी लुक करून दिलेला. आणि हे आहे दुसरी ऑर्डर जिथे आम्ही गेलेलो लंच नंतर. मग ही ऑर्डर करून झाल्यानंतर मग आम्ही पावभाजी वगैरे खायला गेलेलो. आणि ह्या मॅडमचा पण बघा कसा लुक वाटला नक्की सांगा. आजचा दिवस पूर्ण बुकिंग फुल होता. सो त्यामुळे लग्न आता चालू झालेलं, तर सगळ्यांच्याकडे ऑर्डर्स खूप सारे होते. सो अश्विनीने ऑलरेडी मला सांगितलेलं की 7 तारीख आपले फुल डे कामामध्येच जाणार आहे. तर मी तसं डोक्यात होतंच माझ्या. हे संध्याकाळचे आहेत, हे पण संध्याकाळचे आहेत. माझ्याकडे अजून आले नाही आहेत. आले तर नक्की तुम्हाला सांगेन. लुक नक्की मी शेअर करेन. आत्तापर्यंत मी तुम्हाला जेवढे लुक्स दाखवले ते मॉर्निंगचे होते आणि एक मध्येच दुसरी ऑर्डर होती.
सो कसा वाटला मला नक्की सांगा लुक. कशी वाटली तुम्हाला हेअरस्टाईल. ती मॉर्निंग हेअरस्टाईल होती, साड्यांमध्ये होती आणि त्याच्यानंतर आम्ही हा इव्हनिंगचा झाल्यानंतर आम्ही जे निघालो घरी जायला, फायनली हे आम्ही बघत होतो काय राहिले का आमच्या वस्तू. कसा वाटला व्लॉग नक्की सांगा. आणि छोटाच बनवलाय. पुढच्या व्हिडिओज मध्ये केलेला पण मी आलं करेन. लसूण सगळं Bye. केलेलं. देते मी इथे नाही. चला